स्टँडर्ड 10th मध्ये शिकत असलेले सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स पार्ट फर्स्ट या सब्जेक्टमधील जे चॅप्टर्स जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधील असणारे चॅप्टर्स काही पार्टमध्ये डिवाइड करून आपण सेक्शन वाईज या ठिकाणी त्याची व्हिडिओ तयार करतोय. प्रत्येक सेक्शनमध्ये एखादा पॉईंट आणि त्या पॉईंटशी रिलेटेड असणारे प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल, काही सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल, प्रॉब्लेम सेटमधले एक्झाम्पल, त्याचबरोबर आपल्याला 3 किंवा 4 मार्कासाठी आउट ऑफ सिलेबसशी रिलेटेड जे आपल्याला तयारी करायची त्याच्याशी संबंधित असणारे एक्झाम्पल आपण प्रत्येक चॅप्टर त्या चॅप्टरशी रिलेटेड असणारे पॉईंट हे सेक्शन वाईज देत असताना त्या प्रत्येक सेक्शनमध्ये हे दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओचा वापर करत असताना बुकमध्ये जे तुम्हाला प्रॅक्टिस सेट किंवा प्रॉब्लेम सेट याच्यामध्ये असणारे जे काही सिक्वेन्स आहे एक्झाम्पलचा तो सिक्वेन्स याच्यामध्ये थोडासा आपण बदल केलेला आहे, परंतु प्रत्येक मुद्दा आणि त्याला आवश्यक असणारी जी उदाहरणं आहेत एक्झाम्पल जे आहेत ते आपण या ठिकाणी पूर्ण दिलेले आहेत. जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या प्रत्येक सेक्शनमध्ये दिलेल्या पॉईंटनुसार तुम्ही तयारी केली की प्रत्येक पॉईंट तुमचा परफेक्ट होईल, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल परफेक्ट होतील. अल्जेब्रामध्ये आपल्याला तयारी करत असताना इट मीन्स पार्ट फर्स्टमध्ये तयारी करत असताना आपणाला जर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी त्याचे पॅटर्न जर आपण तयार करून ठेवले तर आपल्याला कमी वेळेमध्ये त्याची तयारी करता येईल. सेक्शन सेकंडमध्ये आपण ज्यावेळेला विचार करतो म्हणजे पार्ट सेकंडमध्ये आपण ज्यावेळेला विचार करतोय त्यावेळेला त्यातली एक्झाम्पल सॉल्व्ह करताना थोडासा आपल्याला अधिक वेळ लागतो. त्याचं कारण असं आहे की एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला फर्स्ट सेकंड थर्ड चॅप्टर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फिगर्स हे मॅक्झिमम असतात. फिगर्सशी रिलेटेड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करत असताना त्याच्याशी रिलेटेड असणारा जे थेरम आहे किंवा प्रॉपर्टी आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि प्रत्येक एक्झाम्पल हे त्या ठिकाणी वेगवेगळं असतं. मात्र पार्ट फर्स्टमध्ये ज्यावेळेला आपण एक्झाम्पलचा विचार करतोय त्यावेळेला या ठिकाणी बरेचसेच एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करत असताना त्याचा पॅटर्न आपण जर तयार केला तर ती माहिती मिळाली आपल्याला, म्हणजे जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला क्लिअर झाला तर एक्झाम्पल सोडवायची आपल्याला आवश्यकता भासत नाही. कमी वेळेमध्ये आपण याची तयारी करू शकतोय. मग त्यासाठी सुरुवातीला एक्झाम्पल सोडवत असताना किती एक्झाम्पल सोडवली याच्याविषयी ती एक्झाम्पल सोडवण्यासाठी काय करायचं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण यातली पार्ट फर्स्टमध्ये असणारे जे काही पहिला चॅप्टर आहे तो फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याची आपण तयारी करतोय. ऍक्च्युली हा जो चॅप्टर आहे तो 9th स्टँडर्डमध्येच आपण स्टडी केलेला आहे. 9th स्टँडर्डमध्ये आपण स्टडी करत असताना याच्यामध्ये जी लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेली होती ती दोन्ही लिनियर इक्वेशन इट मीन्स सायमल्टेनियस इक्वेशन आपण पुढे म्हणूया हे आपण सॉल्व्ह केलेले आणि सॉल्व्ह करण्यासाठी 2 मेथडचा आपण यूज केलेला आहे. त्या दोन्ही मेथड ॲज इट इज आपण आहे तसं या ठिकाणी वापर करतोय. त्यामुळे एक प्रकारे सुरुवातीचा हा जो पॉईंट आहे एक म्हणजे रिवाइज करतोय असं म्हटलं तर चालेल. त्याचं बेनिफिट तुम्हाला असं होईल की जर 9th स्टँडर्डमध्ये तुमचं हे पक्का असेल तर आता फक्त आपण एक्झाम्पल सोडतोय असं म्हटलं तर चालेल. जर त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी असतील तर आपल्याला आता जे सूचना मी देतोय त्या सूचनानुसार तुम्ही तयारी केली की तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये जे काय अडचणी आहेत त्या दूर होतील आणि 10th स्टँडर्डमध्ये आपल्याला त्या चॅप्टरशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला मदत होईल. याच्यामध्ये जो सुरुवातीचा पॉईंट आपण जो पाहणार आहे त्या पॉईंटशी रिलेटेड आपण जो पहिला मुद्दा बघतोय त्याच्या मिनिंग सुरुवातीला आपण विचार करूया. चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इट मीन्स जे इक्वेशन असणार आहे त्या इक्वेशन मध्ये जेव्हा आपण लिनियर हा शब्द वापरतोय त्यावेळेला त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल यूज केलेलं असणार आहे त्या व्हेरिएबलचा जो इंडेक्स इट मीन्स त्याची पॉवर आपण म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा ऑर्डर असं म्हटलं तरी चालेल, जे ऑर्डर आहे ते ऑर्डर आपल्याला 1 असणं गरजेचं आहे. जर समजा त्याची डिग्री आपल्याला जर 1 मिळत असेल तर या ठिकाणी ती इक्वेशन जे आहे ते लिनियर होते. इक्वेशन जेव्हा म्हणतोय त्यावरती इक्वेशनला LHS साईड आणि RHS साईड आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय करायचं की ऍक्च्युली आपण 6th स्टँडर्ड पासून जे काही इक्वेशन आपण पाहिलेले आहेत ते अशा पद्धतीने बरीचशीच आपण 1 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन आपण पाहिलेली आहेत आणि ती सॉल्व्ह देखील केलेली आहेत. ती जी सॉल्व्ह करण्याची मेथड ती ॲज इट इज आपण या ठिकाणी सुद्धा वापरणार आहे. त्यामुळे 50% आपली तयारी झालेली आहे. 9th स्टँडर्डमध्ये आपल्याला ह्या मेथड्स देखील माहिती झाले त्यामुळे 100% तयारी झाली असं म्हटलं चालतंय. फक्त हा पार्ट आपण रिवाइज करतोय.
मग त्यासाठी पुन्हा आता या ठिकाणी विचार करत असताना तुमच्या लक्षात येईल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्याच्याऐवजी आपण वन व्हेरिएबलचा जर विचार करणार असेल तर जे व्हेरिएबल त्या इक्वेशन मध्ये यूज केलेलं असणार आहे त्याची डिग्री ही 1 असायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी वन व्हेरिएबल ही यूज केलेलं असायला पाहिजे. जर असं असेल तर ते इक्वेशन इट मीन्स तुमचं लिनियर इक्वेशन असणार आहे. फॉर एक्झाम्पल त्याचा जो फॉर्मॅट आहे म्हणजे याचा जनरल फॉर्म जो आहे एक्स प्लस बी इज इक्वल टू 0 या टाईपमध्ये आपण जेव्हा इक्वेशन लिहितोय तर ते इक्वेशन इट मीन्स तुमचं वन व्हेरिएबल लिनियर इक्वेशन असणार आहे. मग त्याच्यामध्ये वन व्हेरिएबल आपण यूज केलेलं आहे. त्यानंतर लिनियर असण्यासाठी त्याची डिग्री आहे ती जे व्हेरिएबल यूज केले त्याची डिग्री आपल्याला 1 मिळणार आहे. आणि याच्यामध्ये कंडिशन अशी असते की एक्स प्लस बी इज इक्वल टू 0 लिहितोय, एक्सचा कोएफिशियंट ए आहे, ए इज नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन असते. त्याचमध्ये फक्त आपल्याला आता काय करायचं आहे ऍड करायचं आहे, 2 व्हेरिएबल पाहिजेत आपल्याला. त्यामुळे हे इक्वेशन आपण लिहित असताना जे इक्वेशन मध्ये आपण जे 2 व्हेरिएबल यूज करतोय ते जनरली आपण या पद्धतीने म्हटलं तर चालेल. फॉर एक्झाम्पल इथं एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 याच्यामध्ये एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल आपण यूज केलेले आहेत. याची जर आपण डिग्री घेतली तर ती 1 आहे, याची डिग्री घेतली तर ती 1 आहे. इट मीन्स हे लिनियर झालेलं आहे. जे डिग्री 1 असेल तर लिनियर असणार आहे. व्हेरिएबल आपण 2 यूज केले इट मीन्स हे जे इक्वेशन आहे हे तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यामुळे याचे डेफिनेशन देत असताना असेल अँड इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. जे 2 व्हेरिएबल पाहिजेत त्याचबरोबर त्याची डिग्री जी आहे ती आपल्याला 1 असायला पाहिजे. जर असं असेल तर याचा अर्थ ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असेल. त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय की आपल्याला लिनियर इक्वेशन हे आहे ते जनरल फॉर्म मध्ये आपण या स्वरूपात लिहितोय. म्हणजे त्याचं जनरल फॉर्म घेतलं तर एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. याच्यामध्ये एक्स आणि वाय हे आपण व्हेरिएबल यूज केलेले आहेत. या ठिकाणी त्याची डिग्री आहे ती 1 आहे. आणि आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे एक्सचा कोएफिशियंट ए आहे तो नॉट इक्वल टू 0 असतो, वायचा कोएफिशियंट बी आहे तो इज नॉट इक्वल टू 0. याच्यामध्ये कंडिशन ही महत्वाची आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असण्यासाठी ज्यावेळेला आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितलं जाईल त्यावेळेला याची कंडिशनचा तुम्ही यूज करायचा आहे. याच्यामध्ये इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट इज नॉट इक्वल टू 0 आणि वायचा कोएफिशियंट बी इज नॉट इक्वल टू 0 जर असेल इट मीन्स गिव्हन इक्वेशन हे तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असणार आहे. याच्यामध्ये हे जे जनरल फॉर्म दिलेलं आहे त्याच्यामध्ये ए बी सी हे रिअल नंबर आहेत आणि याच्यामध्ये कंडिशन असे की ए अँड बी आर नॉट इक्वल टू 0 ऍट द सेम टाइम. ही कंडिशन लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी आपण विचार करतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्याचा आपण उल्लेख करायचा आहे. त्यानंतर आपण असे जे काय आपण इक्वेशन विचारात घेतोय असे आपण ऍट अ टाइम 2 इक्वेशनचं जर यूज करत असेल किंवा त्या ठिकाणी आपण त्याचा विचार करत असेल तर इट मीन्स त्यालाच आपण पुढे जाऊन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतोय. या ठिकाणी व्हेन वी थिंक अबाउट 2 linear equation in 2 variables at the same time they are called simultaneous equation. आता हे जे असे सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचे जे 2 मेथड आपण बघितलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये मेथडचा आपण विचार करतोय. एक्झाम्पल किती सॉल्व्ह केली याला तर आपण महत्व देणार नाही. एक्झाम्पल ऑटोमॅटिकली आपल्याला सॉल्व्ह करता येतात पण मेथडच माहिती नसेल तर एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही. म्हणून पहिल्यांदा आपण मेथडचा विचार करतोय. ऍक्च्युली आपण जे 2 मेथड्स बघितले होते त्यामध्ये फर्स्ट मेथड जी आहे ती इलिमिनेशन मेथड. या मेथडनुसार आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन जे दिलेले असणार ते सॉल्व्ह करायचे. मग सॉल्व्ह करण्यासाठी आपण काही रूल तयार करूया आणि ते रूल यूज केले की आपण इझिली ते एक्झाम्पल त्या स्टेप वाईज आपण पुढे ते कंटिन्यू करू शकतो किंवा सॉल्व्ह करू शकतोय. याला पुन्हा ते एक्झाम्पल तुमचं सिलेबस रिलेटेड असू दे आउट ऑफ सिलेबस रिलेटेड असू दे काही फरक पडत नाहीये. एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं की आपण म्हणजे मेथड माहिती असली की एक्झाम्पल इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आणि ही जी मेथड आहे त्या मेथडचा आपल्याला बेनिफिट असणार की जर ही पहिली मेथड आपण जर समजा परफेक्ट करून ठेवली तर सेकंड मेथड देखील आहे ते सबस्टिट्यूशन मेथड तीही तुम्ही वापर करू शकता. ते पुढच्या पॉईंटमध्ये आपण त्याचा उल्लेख करतोय. इलिमिनेशन मेथडचे आपण विचार करत असताना या मेथडचं बेनिफिट असं आहे की या ठिकाणी तुम्ही 1.1 मध्ये असणारे एक्झाम्पल जे आहे ती सॉल्व्ह करण्यासाठी या मेथडचा वापर करणार आहे. दुसरी गोष्ट 1.4 शी रिलेटेड असणारे आपल्याला कन्वर्ट केलेली जी काही एक्झाम्पल आहेत लिनियर इक्वेशन ही अशी सॉल्व्ह करण्यासाठी आपण पुन्हा याचा वापर करतोय. आणि थर्ड स्टेप म्हणजे 1.5 मध्ये आपल्याला वर्ड मध्ये दिलेली एक्झाम्पल आहे ती सॉल्व्ह करताना देखील वापर करणार आहे. म्हणजे थोडक्यात पॉईंट एकच आपण अभ्यास करणार आहे पण 1.1 1.4 आणि 1.5 या तिन्ही ठिकाणचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपण याचा वापर करतोय. पण ही मेथड परफेक्ट करणं गरजेचं आहे. आणि सबस्टिट्यूशन मेथड तुम्ही यूज केला तर चालतंय. सबस्टिट्यूशन मेथडचा आपण वापर का करणार आहे की बरीचशीच एक्झाम्पल जी वर्ड मधली आहेत असे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण ती मेथड जर यूज केली तर मिनिमम स्टेपमध्ये ते एक्झाम्पल आपण कम्प्लीट करू शकतोय. त्यामुळे त्याही मेथड जर तुम्हाला आली तर तुम्हाला त्याचं बेनिफिट आणखीन चांगलं होईल. ही मेथड जी आहे किंवा हा जो चॅप्टर आहे
हा तुम्हाला आता तुम्ही स्टडी केल्यानंतर तुम्हाला 12th किंवा 11th किंवा 12th सायन्समध्ये ज्यावेळेला तुम्ही जाताय त्यावेळेला त्या ठिकाणी मॅथ्समध्ये तुम्ही पुन्हा आणि याचा वापर करू शकताय. याचा अर्थ आता परफेक्ट करून ठेवा आणि तिथं फक्त तुम्हाला यूज करायचं असं म्हटलं चालतंय. एक्झाम्पल कोणते अगदी तुम्ही 11th-12th मध्ये दिलेलं जर एक्झाम्पल आता तुम्ही स्टडीला जर घेतला तर काही फरक पडत नाहीये. त्यामुळे आपण एक्झाम्पल कोणतं हे विचारात न घेता त्यासाठी ती मेथड महत्वाची आहे. एलिमिनेशन मेथडनं आपण सॉल्व्ह करताना एक्झाम्पलची सायमल्टेनियस इक्वेशन ते सॉल्व्ह करताना काय करायचं तर आपण काही रूल तयार करूया किंवा आपल्या सोयीसाठी आपण या पद्धतीने या स्टेप वाईज आपण पुढे आपल्याला काय करायचं ते आपण निश्चित करूया. त्यातली पहिली स्टेप लक्षात ठेवायचं की तुम्हाला जी इक्वेशन दिलेली असतात ती इक्वेशन पहिल्यांदा सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. काही वेळेला सिंपल फॉर्ममध्ये असतातच, मॅक्झिमम सिंपल फॉर्ममध्ये असतात असं म्हटलं चालतंय, तर काही एक्झाम्पल आपल्याला सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला लागतात. म्हणजे जे सायमल्टेनियस इक्वेशन आपण ज्यावेळेला सॉल्व्ह करतोय त्यावेळेला जे गिवन इक्वेशन आहेत ही इक्वेशन आपण सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहे. सिंपल फॉर्म इट मीन्स काय, तात्पुरतं आपण असं करूया की ज्यावेळेला आपण इक्वेशन एक लिहितोय त्या इक्वेशन मध्ये एक्स वाय हे व्हेरिएबल जर असेल तर ते व्हेरिएबल इक्वेशन ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला एलएचएस साईड आणि आरएचएस साईड या दोन साईड येतात. मग एलएचएस साईडला आपण व्हेरिएबल ठेवायचं आणि आरएचएसला त्यातला कॉन्स्टंट पार्ट जो आहे तो आपण शिफ्ट करून आरएचएसला घ्यायचा. जर असेल तर आपल्याला चेंजेस करायला लागत नाही, पण नसेल तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं की शिफ्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे एलएचएसला व्हेरिएबल ठेवा आणि आरएचएसला कॉन्स्टंट टर्म ठेवून मॅक्झिमम सिम्प्लिफाय करून ती इक्वेशन तुम्ही घेऊन घ्या. पहिल्यांदा या पद्धतीने गरज लागली तर सिंपल फॉर्ममध्ये तुम्ही इक्वेशन पहिला कन्वर्ट करून घ्या. सेकंड स्टेप काय की ज्यावेळेला आपल्याला हे पुढे सिंपल फॉर्ममध्ये इक्वेशन केलेले असतात त्यावेळेला आपण काय करायचं की आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहेत, त्या दोन व्हेरिएबल पैकी एक व्हेरिएबल आपल्याला इलिमिनेट करायचा आहे, काढून टाकायचा आहे. मग आता एलिमिनेट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर जे दोन व्हेरिएबल आहेत आता त्याच्यामध्ये एक्स आणि वाय असं कन्सिडर जर केलं तर तुम्ही एक्स कॅन्सल करणार आहे की वाय कॅन्सल करणार आहे हे निश्चित करायचं. तुम्हाला तुमच्याकडे चॉईस आहे, तुम्ही ज्या पद्धतीने निश्चित कराल त्या पद्धतीने फक्त पुढच्या स्टेप येतात. तुम्हाला एक्स का कॅन्सल केलं किंवा वाय का पहिल्यांदा कॅन्सल केलं असं कोणीही विचारत नाही. तर आपल्याला जे कॅन्सल करायचं आहे ते पहिल्यांदा आपल्याला निश्चित करायचं जेणेकरून आपल्याला पुढच्या स्टेप ह्या लिहिता आल्या पाहिजेत. त्यासाठी समजा आपण जे व्हेरिएबल चूज करणार म्हणजे एक्स कॅन्सल करणार असेल तर त्या पद्धतीने स्टेप, वाय कॅन्सल करणार असेल तर त्या पद्धतीने स्टेप येणार आहेत. जे व्हेरिएबल तुम्ही चूज करताय त्याच्यामध्ये त्याचे कोइफिशियंट आपण चेक करायचे, कोइफिशियंट इक्वल आहेत का हे बघायचं. म्हणजे सेकंड आपण विचार करणार काय की जे व्हेरिएबल आपण चूज केलेलं आहे त्याचे कोइफिशियंट इक्वल आहेत का हे चेक करायचं. म्हणून आता कोइफिशियंट इक्वल नसतील तर काय, इक्वल असतील तर आपला पुढे लगेच निर्णय आपण घेणार आहे, पण इक्वल नसतील तर काय. काही वेळेला आपल्याला कोइफिशियंट इक्वल नसतात, अशा वेळेला इक्वेशनला एखाद्या पर्टिक्युलर नंबरनं आपण मल्टिप्लाय करून त्या ठिकाणी ते व्हेरिएबल आपण व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल करून घ्यायचे. काही वेळेला आपण एकाच इक्वेशनला मल्टिप्लाय करून त्या ठिकाणी ते इक्वल करू शकतो, तर काही वेळेला बोथ इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करायला लागते. जे काही त्या ठिकाणी तुम्ही चूज केला व्हेरिएबल त्या व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल असणं गरजेचं आहे. कारण ही जी मेथड आहे ही मेथडच अशी आहे की या मेथडमध्ये तुम्हाला कोइफिशियंट इक्वल लागतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काय करणार आहे की जर इक्वल नसतील इट मीन्स द कोइफिशियंट इक्वल नसतील तर ते इक्वेशनला योग्य त्या नंबरने मल्टिप्लाय करून त्याचे कोइफिशियंट इक्वल करून आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजे इक्वल नसतील तर इक्वल करणं आणि ज्याला तुमचे कोइफिशियंट इक्वल होतील त्याच्यानंतर तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे, एक निर्णय घ्यायचा आहे. ऍक्च्युली आपण एक निर्णय तो कोणता घ्यायचा आहे तर तुम्हाला काय करायचे जी इक्वेशन तयार झालेली आहेत ज्याचे कोइफिशियंट आपण इक्वल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल आपण कॅन्सल करणार आहे ते इक्वेशन जे आहेत त्या इक्वेशनची ऍडिशन करायला लागणार आहे किंवा सबट्रॅक्शन करायला लागणार आहे. दोन्हीपैकी एक आपणाला काहीतरी करावं लागणारच आहे. मग आता काय करायचं आणि ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं तर याच्यासाठी आपण थोडंसं रूल लक्षात ठेवायचं की आपण लक्षात ठेवायचं आहे जे मी व्हेरिएबल चूज केले त्याचे कोइफिशियंट इक्वल करून घेतलेले आहेत किंवा इक्वल आहेत त्यावेळेला त्याच्या साईनचा आपण विचार करायचा. समजा दोन्ही इक्वेशन मध्ये एक्सचे साईन हे या ठिकाणी समजा फर्स्ट इक्वेशनला एक्सचं साईन हे प्लस आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये एक्सला साईन हे मायनस आहे. इट मीन्स प्लस मायनस असेल किंवा मायनस प्लस असेल, अल्टरनेट केलं तरी सुद्धा चालतंय. याचा अर्थ एकाला पॉझिटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे आणि दुसरं निगेटिव्ह आहे, इट मीन्स त्याला आपण अपोजिट असा शब्द वापरूया. म्हणजे जर समजा या ठिकाणी जे व्हेरिएबल आपण कॅन्सल करणार आहे त्याचे जे साईन आहेत ते अपोजिट असतील इट मीन्स प्लस मायनस या पद्धतीने जर असेल किंवा मायनस प्लस असं जर असेल अपोजिट असेल तर अशा वेळेला त्या इक्वेशनची ऍडिशनच करायचं. म्हणजे एक रूल आपण तयार केला, इक्वेशनची ऍडिशन कधी करायची जर साईन अपोजिट असतील तर. आपण जर याचं सेकंड मिनिंग आपण जर बघितलं जर ज्यावेळेला आपण ही फर्स्ट स्टेप विचारात घेतोय त्यावेळेला ऑलरेडी सेकंड आपण काय करणार आहे
आपल्याला एक दुसरी गोष्ट करायची आहे की जर समजा हे अपोजिट नसतील तर काय. अपोजिट नसतील मीन्स काय असणार आहे की फर्स्ट इक्वेशन मध्ये एक्स व्हेरिएबल हे पॉझिटिव्ह असेल, वाय सेकंड व्हेरिएबल सुद्धा एक्स पॉझिटिव्ह असेल, म्हणजे दोन्हीही पॉझिटिव्ह असू शकतात किंवा दोन्हीही निगेटिव्ह असू शकतात. जर या ठिकाणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह त्याला आपण इक्वल साईन असं म्हणूया. जर साईन इक्वल असेल तर अशा वेळेला या दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे आपण ज्यावेळेला पहिल्यांदा सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला जे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन या दोन्हीपैकी एक करावंच लागणार आहे. मग त्यासाठी ऍडिशन कधी करायचे, जर साईन अपोजिट असेल तर लक्षात ठेवूया. मग सबट्रॅक्शन कधी करायचं, तर साईन आपल्याला इक्वल असतील अशा वेळेला आपण त्याचं सबट्रॅक्शन करणार आहे. म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल इथं. म्हणून आता हे लक्षात ठेवलं की आपण त्या ठिकाणी म्हणजे हे रूल आपण लक्षात ठेवले, दोन्हीपैकी एक आपल्याला करायला लागणार. आता एक विशेष टाईपचे आपण नंतर थर्ड सेक्शन मध्ये एक्झाम्पल पाहतोय, तिथे ऍडिशन पण आले पाहिजे आणि सबट्रॅक्शन पण आले पाहिजे. दोन्ही यायलाच पाहिजेत आपल्याला, कारण त्याचा आपण त्या ठिकाणी वापर करणार आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट 1.1 मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना दोन्हीपैकी एक आपण मेथड त्या म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन याचा आपण सुरुवातीचं सेकंड जो क्वेश्चन आहे त्यातले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण वापर करतोय. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन तुम्ही या दोन्हीपैकी एक केला की तुम्हाला एक व्हेरिएबल हे कॅन्सल झालेलं पाहायला मिळते. आता याच्यामध्ये आणखीन एक रूल लक्षात ठेवायचा आहे. सबट्रॅक्ट करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेला तुम्ही सबट्रॅक्ट करत असताय त्यावेळेला जे इक्वेशन तुम्ही सबट्रॅक्ट करताय त्याच्यातले जे टर्म्स आहेत त्याचे साईन चेंज करायला विसरायचं नाही. म्हणून कारण आपण मागच्या याच्यामध्ये आपण 9th स्टँडर्ड मध्ये पॉलिनॉमियल्स जे होते त्यांचे आपण सबट्रॅक्शन करत असताना फर्स्ट मध्ये आपण ज्यावेळेला सेकंड सबट्रॅक्ट करत होतो त्यावेळेला त्या टर्मचे आपण साईन चेंज करतो. तोच रूल या ठिकाणी आपण फॉलो करायचा आहे, त्याचाच आपण इथं वापर करायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही आणखीन लक्षात ठेवायचे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ज्यावेळेला तुम्ही करताय त्यावेळेला समजा तुम्ही एक्स कॅन्सल करणार असाल तर त्या ठिकाणी तुमचे एक्स कॅन्सल होईल, वाय शिल्लक राहणार आहे, किंवा वाय कॅन्सल करणार असाल तर वाय कॅन्सल होईल, एक्स शिल्लक राहणार आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एक दोन्हीपैकी कुठलेही व्हेरिएबल तुम्ही कॅन्सल करताय त्यावेळेला रिमेनिंग व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळत असते. आता त्या ठिकाणी जे काही शिल्लक राहते ते एक सिंपल वन व्हेरिएबल लिनियर इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल आपल्याला राहिलेलं पाहायला मिळते. आणि हे अगदी आपण 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड मध्ये अशा पद्धतीचे बरेचसेच एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. 9th मध्ये देखील आपण त्याचा विचार केलेला आहे, त्यानुसार आपण ते सॉल्व्ह करायचं आहे. ते आपल्याला सॉल्व्ह केलं की एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळते आणि ही व्हॅल्यू जी आहे ते जेवढे आपल्याकडे इक्वेशन असतील त्यातलं जे इक्वेशन आपल्याला सिंपल वाटतंय असं सिंपल इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि त्याच्यानंतर सिम्प्लिफाय करून सेकंड जे काय आहे ती व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण फाइंड करायची. या स्टेपनं आपण जर गेलो तर दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळतील आणि लास्टला त्याचं जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन आपल्याला लिहायचं आहे. जे ज्यावेळेला आपण एक्झाम्पलचा विचार करतोय, मेथडचा विचार करतोय त्याला सुरुवातीला इक्वेशन सिंपल फॉर्ममध्ये लिहिलं, एक कुठलं तर व्हेरिएबल चूज करणं, त्याचे कोएफिशियंट इक्वल आहेत काय पाहणं, नसतील तर ती व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करण्यासाठी एका नंबरनं आपण मल्टिप्लाय करून इक्वेशनचे त्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून घेणं. कोएफिशियंट इक्वल झाले, साईन अपोजिट असेल तर ऍडिशनच हे लक्षात ठेवायचं आणि साईन इक्वल असतील इट मीन्स प्लस प्लस किंवा मायनस मायनस असेल तर सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जे इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करतोय त्याचं साईन आपल्याला चेंज करायचं आहे. त्याच्यानंतर या स्टेपने ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण दोन्हीपैकी एक आपण ऑपरेशन केलं की आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. ही व्हॅल्यू सिंपल त्या ठिकाणी इक्वेशन मध्ये आपण पुट करायचं आहे आणि सेकंड व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू काढून घ्यायची आहे आणि हे केलं की आपल्याला दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल आणि लास्टला आपण त्याचं सोल्युशन लिहायचं आहे. आता याच्यावरच आधारित आपण फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. एक्झाम्पल बुकमध्ये दिलेलं असेल किंवा आउट ऑफ सिलेबस मधले असू देत, इझिली तुम्ही ती सॉल्व्ह करू शकताय. आता या ठिकाणी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेले आहेत, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता यामध्ये जे फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला जे दिलेलं आहे ते पहिले एक्झाम्पल आउट ऑफ सेल सिंपल इक्वेशन दिलेले आहेत. आता या पद्धतीचे एक्झाम्पल मुद्दाम का घेतले की अशा पद्धतीचे एक्झाम्पल पुन्हा आपल्याला यातलीच काही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करणार आहे आपण. त्यामुळे स्टार्ट करताना मी सिंपल एक एक्झाम्पल पासून स्टार्ट केले. फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिले एक्स प्लस वाय इक्वल टू 7 आणि सेकंड दिलेले एक्स मायनस वाय इक्वल टू 5. आता हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करत असताना फर्स्ट इक्वेशन आपण इथं लिहून घेतलं, त्याला इक्वेशन 1 कन्सिडर केलेलं आहे. सेकंड इक्वेशन लिहिलेलं आहे त्याला आपण इक्वेशन सेकंड लिहिलेलं आहे. आता हे टेक्निक जे आपले रूल आहेत ते रूल विचारात घ्यायचं आहे. फर्स्ट रूल काय काय आपण कॅन्सल करणार आहे, म्हणजे कुठले एलिमिनेट करणार आहे, एक्स कॅन्सल करणार की वाय कॅन्सल करणार आहे. सपोज मी एक्स कॅन्सल करणार असेल तर त्याचे व्हेरिएबल मी कोएफिशियंट चेक करणार. एक्सचा या ठिकाणी कोएफिशियंट 1 आहे, इथेही एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, याचा अर्थ कोएफिशियंट इक्वल आहे. समजा मी वाय साठी विचार केला तर वायचा इथे व्हेरिएबल कोएफिशियंट जो आहे तो 1 आहे आणि या ठिकाणी वायचा कोएफिशियंट
हे जे आहे ते 1. आता हे नंबरचा फक्त विचार करूया, साईनचा नंतर आपण विचार करायचा, फक्त नंबरचा आपण विचार करूया. इट मीन्स इथं 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे, इथं सुद्धा, म्हणजे एक्सचे कोइफिशियंट हे इक्वल आहेत असं म्हणू शकतोय, वायचे कोइफिशियंट हे इक्वल आहेत असं म्हणू शकतोय. आता या ठिकाणी लक्षात येईल, मग आता जर कोइफिशियंट इक्वल असेल तर मी एक्स ही कॅन्सल करू शकतोय, वाय ही कॅन्सल करू शकतोय. मग ते कॅन्सल करण्यासाठी दोन्हीपैकी एक मला करावं लागेल, एक तर यांची ऍडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायचं आहे. मग मी काय करायचं, तर त्यासाठी मॅक्झिमम तुम्ही ऍडिशनला प्राधान्य पहिला द्या आणि गरज लागेल त्या ठिकाणी सबट्रॅक्शनचा विचार करा. दोन्ही आलंच पाहिजे आपल्याला, पण मॅक्झिमम आपण ऍडिशनला प्राधान्य त्या ठिकाणी द्यायचं आहे. जर आपण भेटलं तर एक्सचा जे काही कोइफिशियंट इक्वल झाले किंवा एक्सच्या व्हेरिएबलचा साईन आपण घेतलं तर हे पॉझिटिव्ह आहे आणि या ठिकाणी हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हे इक्वल आहे. आणि वायचा विचार केला तर इथं हे पॉझिटिव्ह आहे आणि इथं मात्र निगेटिव्ह आहे, याचा अर्थ अपोजिट आहे. मग आपण असं करूया की अपोजिटसाठी कंडिशन काय, तर अपोजिट असेल तर आपल्याला ऍडिशन करायचे आणि इक्वलसाठी कंडिशन काय, इक्वल असेल साईन तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. मग ऍडिशनला आपण प्राधान्य दिलेलं हे जास्त फायदेशीर ठरते आणि म्हणून आपण काय करू, वाय कॅन्सल करण्यासाठी विचार करूया की वाय कॅन्सल करण्यासाठी साईन हे अपोजिट असल्यामुळे ऍडिशन करायचं आहे. मी इक्वेशन फर्स्ट लिहून घेतोय, त्याच्या खाली इक्वेशन सेकंड लिहून घेतोय आणि त्याची ऍडिशन करतोय. इथे लिहिलेलं आहे ऍडिंग इक्वेशन 1 and 2. फर्स्ट नंबरचे इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7, सेकंड नंबरचे इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5. या दोन्हीचे आपण ऍडिशन करतोय. ऍडिशनसाठी आपण आता या ठिकाणी एक्स प्लस एक्स इट मीन्स हे 2x येईल, हे प्लस वाय आणि मायनस वाय कॅन्सल होईल, वाय कॅन्सल करण्यासाठी आपण विचार करतोय इज इक्वल टू 7 प्लस 5 इट मीन्स 12 येणार आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. हे सिंपल इक्वेशन तुमचं तयार झालेलं आहे. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी हा नंबर जो आहे तो मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये असतो, इट मीन्स त्याचा कोइफिशियंट जो आहे तो मल्टिप्लिकेशन आहे. हे मल्टिप्लाय ते आपण सेकंड साईडला शिफ्ट करून घेऊ, म्हणजे ते डिवाइड होईल. याचा एक्स इज इक्वल टू 12/2 इट मीन्स एक्स इज इक्वल टू न डिवाइड केलं तर 16. एक्सची व्हॅल्यू मिळाली की ही व्हॅल्यू आपण जे आपल्याकडे इक्वेशन अवेलेबल असतील त्यातल्या सिंपल इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करायचं आहे. कुठल्याही इक्वेशन मध्ये आपण पुट केलं तर आन्सर येणारच आहे, पण सिंपल काय यूज करायचं आहे की कॅल्क्युलेशनला आपण ते फायदेशीर ठरते. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलं की एक्स इज इक्वल टू 6 जे आहे ते आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करतोय. इक्वेशन फर्स्ट आपण लिहून घ्यायचं आहे, पुट एक्स इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. फर्स्ट नंबरचे इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. आपण ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी 6 ची व्हॅल्यू पुट करतोय, इथे एक्स आहे या ठिकाणी आपण 6 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. देअरफॉर 6 प्लस वाय इज इक्वल टू 7. अगेन ज्यावेळी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट तुम्ही करताय त्यावेळेला हे देखील वन व्हेरिएबल लिनियर इक्वेशनच तयार होते. त्यामुळे आपण इथं काय करायचं आहे की याच्यात एक व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू फक्त काढायची आणि 7th 8th 9th मध्ये आपण तिन्ही ठिकाणी त्याचा यूज केलेला आहे. त्यामुळे सिंपल इक्वेशन असते. त्यासाठी ऍक्च्युली कंडिशन काय आपली की व्हेरिएबल एका साईडला ठेवणं, इट मीन्स LHS ला ठेवणं आणि RHS ला नंबर शिफ्ट करणं. म्हणजे शिफ्टिंगसाठी आपण काय करतोय की नंबर शिफ्ट करत असताना प्लस असेल तर मायनस करणं, मायनस असेल तर प्लस करणं, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड करणं, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय करणं. चारपैकी काहीतरी असणार आहे आणि त्या पद्धतीने आपण फक्त तेवढा विचार करायचा आहे की हे प्लस आहे, इकडे शिफ्ट करताना ते मायनस होईल. देअरफॉर वाय इज इक्वल टू 7 मायनस 6 इट मीन्स वाय इज इक्वल टू 1 आलेला आहे. आणि फायनली आपण सोल्युशन लिहायचं. सोल्युशन लिहिताना फर्स्टला आता एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा लिहायचं, नंतर वायची व्हॅल्यू, इट मीन्स त्याचं सोल्युशन जे आहे ते 6 मिळेल. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल देखील आउट ऑफ सिलेबस त्याच पद्धतीचं आहे. आता सोडवलं अशाच पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल 10 आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. अगेन आपण कम्पेअर केलं तर लक्षात येईल वायचं कोइफिशियंट जे आहे ते इक्वल आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह आहे, इट मीन्स साईन त्याचे अपोजिट. अपोजिट इट मीन्स ऍडिशन. याचा अर्थ इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडची आपण ऍडिशन करूया. याचा अर्थ फर्स्ट नंबरची इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10, तर सेकंड नंबरची इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. ऍडिशन करतोय आपण, एक्स प्लस एक्स इट मीन्स 2x येईल, वाय कॅन्सल येईल, 10 प्लस 6 इट मीन्स 16 येईल. अगेन एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी 2 मल्टिप्लायचे डिवाइड केला, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 16/2, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 8 मिळेल आपल्याला. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्येच पुट करतोय. पुट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. फर्स्ट नंबरचे इक्वेशन जे आहे ते एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 आहे. एक्सच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू 8 मिळाली, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, हे प्लस 8 आहे. सेकंड साईडला आपण शिफ्ट करायचं आहे, इट मीन्स ते मायनस होईल, देअरफॉर वाय इज इक्वल टू 10 मायनस 8 इट मीन्स वाय इज इक्वल टू 2 आणि फायनली सोल्युशन आपलं जे आहे ते 8/2 या पद्धतीने मिळेल. थर्ड जे इक्वेशन दिलेलं आहे अगेन आपल्याला आउट ऑफ सिलेबसच आपण घेतलेलं आहे. ते थर्ड नंबरचं एक्झाम्पल जे आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. दोन्ही इक्वेशन म्हणजे फर्स्ट नंबरला आपण इथं फर्स्ट इक्वेशन जे आहे ते 2x प्लस वाय इक्वल 5 याला इक्वेशन 1 कन्सिडर करूया, त्यानंतर 3x मायनस वाय इक्वल 5 याला इक्वेशन आपण 2 कन्सिडर करूया. आता x आपण जर समजा त्या ठिकाणी चूज केलं तर ते x चा कोएफिशियंट 2 आहे आणि इथं 3 आहे, इक्वल नाहीये.
वायला कम्पेअर करूया. वाय साठी बघितलं तर 1 आहे आणि इथं बघितलं तर 1 आहे, याचा इक्वल आहे. साईनचा विचार केला तर इथं हे प्लस आहे आणि इथे मायनस आहे, इट मीन्स अपोजिट आहे. म्हणजे आपण एक्सच्या ऐवजी वाय कॅन्सल केलेलं हे सोपं होईल. म्हणजे याचा अर्थ वाय मध्ये साईनचा आपण विचार अपोजिट असल्यामुळे ऍडिशन करायला लागेल. हा रूल आहे आपला, त्या रूल प्रमाणे फक्त जायचं आहे नुसतं तुम्हाला. इक्वेशन फर्स्ट लिहून घ्या, इक्वेशन सेकंड लिहून घ्या आणि त्या दोन्हीची ऍडिशन घ्या. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. फर्स्ट नंबरची इक्वेशन 2x प्लस वाय इज इक्वल टू 5, तर सेकंड नंबरची इक्वेशन 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. इथं 2x आणि प्लस 3x इट मीन्स टोटल सम केली तरी 5x येईल. वाय टर्म कॅन्सल होऊन जाईल. इज इक्वल टू 5 प्लस 5 इट मीन्स 10 येईल. 5 इज इक्वल टू आपल्याला 10 मिळत आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे, मल्टिप्लायच डिवाइड करा. therefore x इज इक्वल टू 10/5. अगेन 5 ने डिवाइड केलं तर ते x ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळेल. ही व्हॅल्यू आपण एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करतोय. हे आपण जे इक्वेशन नंबर जे फर्स्ट आहे याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपण पुट करतोय. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इथे इक्वेशन 1 आपण लिहून घेतलेलं आहे. 2x प्लस वाय इज इक्वल टू 5. ज्या ठिकाणी x आहे तिथे व्हॅल्यू पुट करायचं आहे. हे 2 जे आहे ते मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात असते. म्हणजे 2 इंटू एक्स असं लिहिलं तर चालेल की 2 इन ब्रॅकेट एक्स असं लिहिलं तर सुद्धा. एक्सची व्हॅल्यू आपण जर पुट केली तर 2 इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू 2 आहे, रिमेनिंग पार्ट आहे तसं प्लस वाय इज इक्वल टू 5. अगेन हा प्रॉडक्ट सिंपल आहे तो करून घ्या. 2 इंटू 2 इट मीन्स 4 येईल. 4 प्लस वाय इज इक्वल टू 5. आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नंबर एका साईडला शिफ्ट करूया. हे प्लस आहे, सेकंड साईडला जाताना ते मायनस होईल. इट मीन्स वाय इज इक्वल टू 5 मायनस 1. याचा ती व्हॅल्यू 1 मिळेल. इट मीन्स याचं सोल्युशन जे आहे ते एक्सची व्हॅल्यू 2 मिळालेली आहे, तर वायची व्हॅल्यू 1. इट मीन्स 2 1 हे त्याचं सोल्युशन येईल. सोल्युशन लिहायला विसरून कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना त्याच्यामध्ये सिम्बॉल हे महत्वाचे असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी देअरफोर साईन ज्या ठिकाणी गरज आहे ते साईनचा विचार करा. फायनली आन्सर जे आहे ते आन्सर कंप्लीट करायला विसरायचं नाहीये. नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल देखील आपल्याला या ठिकाणी हे आउट ऑफ सिलेबसच दिलेलं आहे. 3x मायनस वाय इज इक्वल टू 5 आणि x प्लस वाय इज इक्वल टू 11. फर्स्ट इक्वेशन आहे आपलं 3x मायनस वाय इज इक्वल टू 5 आणि सेकंड इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 2. आपण फर्स्ट सेकंड इक्वेशन कन्सिडर केलं, अगेन कम्पेअर केलं तर या ठिकाणी लक्षात येईल x चे कोइफिशियंट इक्वल नाहीये. बरोबर, इक्वल करून कॅन्सल करू शकतोय आपण, पण त्याच्याऐवजी वाय जर कम्पेअर केलं तर इथं 1 दिसतंय, इथं 1 दिसतंय. इट मीन्स वाय कॅन्सल केलेलं सोपं होईल. त्याचबरोबर या ठिकाणी हे पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह इट मीन्स ऍडिशन. ऍडिशन केली की आन्सर मिळणार आहे. याचा अर्थ या ठिकाणी आपण थोडं सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनची आपण ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे 3x मायनस वाय इज इक्वल 5. तर आपल्याला सेकंड नंबरचं इक्वेशन दिलेलं आहे x प्लस वाय इज इक्वल टू 11. आता या ठिकाणी 3x प्लस एक्स इट मीन्स टोटली 4x येणार आहे. मायनस वाय प्लस वाय ही टर्म कॅन्सल होईल. इज इक्वल टू 5 प्लस 11 इट मीन्स 16 येणार आहे. हे सिंपल इक्वेशन झालं. 4x इज इक्वल टू 16 आहे. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी 4 मल्टिप्लायचं डिवाइड करूया. therefore x इज इक्वल टू 16/4. इट मीन्स x इज इक्वल टू 4 मिळालं. अगेन ही व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला सिंपल इक्वेशन आहे सेकंड नंबरचं दिसतंय, यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पुट x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन सेकंड नंबरची इक्वेशन आपण इथे लिहिले आहे x प्लस वाय इज इक्वल टू 11. एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू आपण जी आहे ती 4 पुट करतो. इट मीन्स 4 प्लस वाय इज इक्वल टू 11. हे प्लस या ठिकाणी आपण मायनस केलं, तर y इज इक्वल टू 11 मायनस 4. 11 मधनं 4 मायनस केलं तर आन्सर आपल्याला 7 मिळेल. इट मीन्स फायनल आन्सर आपण जर घेतलं तर ते सोल्युशन आपल्याला एक्सची व्हॅल्यू 4 आलेली आहे, तर वायची व्हॅल्यू ही 7 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल जे आपण पाहतोय हे एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे जे 5th नंबरचं आपण एक्झाम्पल पाहतोय जे आपलं 1.1 हे जे प्रॅक्टिस सेट आहे त्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला जो सेकंड क्वेश्चन जो दिलेला आहे, फर्स्टमध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज दिलेली, त्या ऍक्टिव्हिटी आपण या पद्धतीने आता ते फिल करू शकतोय. आता त्या ठिकाणी दिलेल्या ऍक्टिव्हिटीमध्ये तेवढी काय आपल्याला फिल ब्लँकसाठी विचारलं नाही. टोटल 3 मार्कासाठी विचारलं तर फिल करण्यासाठी आपल्याला 6 बॉक्स असणार आहेत. 2 मार्कासाठी विचारलं तर 4 बॉक्स असणार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अधिक जे बॉक्स दिलेले आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा नाहीये. आपल्याला जितके बॉक्स दिलेले असतील म्हणजे 6 बॉक्स दिलेले असतील ते 6 मध्ये आपण त्या पद्धतीने ती व्हॅल्यू कंप्लीट करत जायचं आहे. आता ते तसं न करता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर ऑटोमॅटिकली आपल्याला त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी सुद्धा आपली ती कंप्लीट होऊन जाणारच आहे. म्हणजे मेथडच माहिती असल्यामुळं ते बॉक्समध्ये आपल्याला व्हॅल्यू जे पुट करायचे त्या काय अवघड नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे जे एक्झाम्पल पाहतोय ते आपल्याला सेकंड क्वेश्चन जो आपला त्याच्यातला आहे त्यातलं सेकंड क्वेश्चन मधला थर्ड नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते या ठिकाणी आपण विचारत घेतोय. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. जे आपण सिक्वेन्स बदलण्यापाठीमागचं कारण असं आहे की आपल्याला ज्या पद्धतीने सिंपल एक मेथडनं आपण पुढे सॉल्व्ह करत गेलो की इझिली आपल्याला बाकीचे एक्झाम्पल देखील पुढची सॉल्व्ह करायला मदत होती, किंवा जे आवश्यक आहे ते एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हे सॉल्व्ह करताना फर्स्ट इक्वेशन आहे
2x मायनस 3y इज इक्वल टू 9. तर सेकंड इक्वेशन जे आहे ते 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 हे सेकंड आहे. कम्पेअर करूया. या ठिकाणी एक्सचा कोइफिशियंट 2 आहे, इथे एक्सचा कोइफिशियंट 2 म्हणजे एक्सचे कोइफिशियंट इक्वल आहेत. वाय कम्पेअर केला तर इथं 3 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे वाय इक्वल करून घ्यायला लागतील. त्याच्या ऑलरेडी आपले एक्स जे आहे ते कोइफिशियंट इक्वल आहे, त्यामुळे एक्स आपण चूज केला. एक्स चूज करत असताना पुन्हा आपल्या लक्षात येईल की हे प्लस आहे आणि हे सुद्धा प्लस आहे, म्हणजे बोथला साईन हे प्लस प्लस याचा अर्थ इक्वल आहे. साईन इक्वल असेल तर रूल काय, सबट्रॅक्शन करायचं आहे. मग आता सबट्रॅक्शन करताना फर्स्ट मधनं तुम्ही सेकंड मायनस केलं तर चालतंय किंवा सेकंड मधनं फर्स्ट मायनस केलं तर चालतंय. तुम्ही ज्या पद्धतीनं करताय त्यानुसार त्याचा विचार करायचा आहे. आता या ठिकाणी आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. 1 मधनं आपण 2 काय करतोय की मायनस करतोय. फर्स्ट नंबरचे इक्वेशन आपण या ठिकाणी घेतलेले आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. तर त्यातनं आपण सेकंड नंबरचे इक्वेशन हे सबट्रॅक्ट करतोय 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. मात्र सबट्रॅक्ट करताना रूल आपला काय, जे आपण इक्वेशन सबट्रॅक्ट करणार आहे त्याच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत, जे आपल्याला टर्म्स मिळालेले आहेत त्याचे साईन आपल्याला चेंज करून घ्यायचे आहेत. आता हे जर आपण घेतलं तर हे पॉझिटिव्ह आहे, त्याला आपण निगेटिव्ह केलं. हे पॉझिटिव्ह आहे ते इथं निगेटिव्ह केले. या ठिकाणी नंबर हा पॉझिटिव्ह आहे, तो निगेटिव्ह झालेला आहे. म्हणजे आपल्याला साईन चेंज करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते चेंज केल्यानंतर आता काय अडचण नाही, आपण एक्स कॅन्सल करायचं ठरलं म्हणजे ते कॅन्सल होऊन जाईल आणि हे ऑलरेडी पॉझिटिव्ह आणि ही टर्म तुमचे निगेटिव्ह झाले, हे कॅन्सल होईल. आता इथं आपण वाय साठी विचार करायचा आहे. हे -3y आहे आणि हे प्लस नाही तर ते प्लसचं आता मायनस झालेलं आहे. -3y आणि या ठिकाणी आपण याचा कोइफिशियंट 1 आहे, हे -1y. -3y -1y इट मीन्स काय, हे मायनस आहे हे मायनस आहे म्हणजे आन्सरला मायनस देऊया. 3 प्लस 1 मग आपण घेतलं तर ते 4 येईल आणि हे y येईल. म्हणजे याचा -3 आणि -1 इट मीन्स ते आन्सर -4y तुमचं झाले इज इक्वल टू. आता हे 9 मधनं आपण 13 मायनस करायचं आहे. हे मायनस झालेलं आहे. आता इथं 9 हा स्मॉल नंबर आहे. स्मॉल मधनं ग्रेटर मायनस करताना आपला रूल काय, जे ग्रेटरचं साईन आहे ते इथं द्यायचं. आता ग्रेटर जे आहे तो निगेटिव्ह आहे, इट मीन्स निगेटिव्ह साईन आहे आणि ग्रेटर मधनं स्मॉलर मायनस करायचं. म्हणजे 13 मधनं 9 आपण मायनस केलं तर आन्सर 4 येईल. इट मीन्स फायनली 9 मधनं आपण 13 मायनस केलं म्हणजे स्मॉलर मधनं आपण बिगर मायनस केलं म्हणजे ते आन्सर हे निगेटिव्ह येणार आहे. याचा अर्थ -4 आपल्याला मिळालं. आता इथे इक्वेशन काय मिळालेलं आहे, -4y इज इक्वल टू -4. मला वायची व्हॅल्यू या ठिकाणी काय करायची, व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची आहे. वायला हा नंबर जो आहे तो मल्टिप्लाय आहे. -4 हा टोटल नंबर मल्टिप्लाय, सेकंड साईडला आपण शिफ्ट केला तर तो डिवाइड होईल, म्हणजे -4 अपॉन -4. -4 ला -4 न डिवाइड करायचं आहे. थोडक्यात निगेटिव्हला निगेटिव्हनं आपण डिवाइड करतो. निगेटिव्हला निगेटिव्हनं डिवाइड करताना रूल काय आपला, तर बोथ म्हणजे निगेटिव्हला निगेटिव्हनं डिवाइड केलं तर आन्सर पॉझिटिव्ह येणार. इट मीन्स हे मायनस मायनस तुमचं प्लस होईल. जस्ट 4 ला 4 न डिवाइड केला तर आन्सर आपल्याला 1 मिळेल. इट मीन्स वायची व्हॅल्यू 1 मिळाली. आता ही व्हॅल्यू जी आहे ते आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. इक्वेशन 2 मध्ये या ठिकाणी आपण पुट करतोय. 2 नंबरचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण पुट करतोय. पुट वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. ही जी व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करताना इक्वेशन 2 आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. वायची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, वायची व्हॅल्यू 1 आहे, ती व्हॅल्यू आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायची आहे. याचा जिथं वाय आहे तिथं आपण रिप्लेस केलं 1. जे इक्वेशन मिळालं आपल्याला 2 देअरफॉर 2x प्लस 1 इज इक्वल टू 13. मला x ची व्हॅल्यू काढायची आहे. आपला रूल काय सांगतोय की वन व्हेरिएबल लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह करताना x LHS ला ठेवा आणि बाकीचे नंबर RHS ला शिफ्ट करा. या ठिकाणी तुम्हाला नंबर हा RHS ला शिफ्ट करताना हा पॉझिटिव्ह आहे, इट मीन्स प्लस आहे. RHS ला जाताना तो मायनस होईल. इट मीन्स इक्वेशन असेल 2x इज इक्वल टू 13 मायनस 1. 13 मायनस 1 इट मीन्स 12. अगेन आपल्याला 2x इज इक्वल 12 मिळत आहे. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 2 मल्टिप्लायचे डिवाइड करा. इट मीन्स x इज इक्वल टू 12 अपॉन 2. देअरफॉर x इज इक्वल टू 6. फायनली सोल्युशन आपल्याला x ची व्हॅल्यू, आता या ठिकाणी फर्स्ट आपण पाहिलं तर पहिल्यांदा आपण x कॅन्सल केलं होतं आणि y मिळालं होतं आणि y चा यूज करून आपण x ची व्हॅल्यू काढली. आता तुमच्या लक्षात येईल पहिल्यांदा आपल्याला y मिळाल्यानंतर x मिळाले. बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची चूक होते की y ची व्हॅल्यू पहिल्यांदा मिळालेली म्हणून y ची पहिल्यांदा लिहिली जाते आणि x ची नंतर लिहिली जाते. तर हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स कधीही चेंज करायला नाही. त्यात XY व्हेरिएबल यूज केले, x ची व्हॅल्यू पहिला आल्या आणि y ची व्हॅल्यू जी आहे ती नंतर न लिहायचा. इट मीन्स 6-1 हे या पद्धतीने सोल्युशन येईल. नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते सेकंड क्वेश्चन मधलंच 1.1 मधलं सेकंड क्वेश्चन आहे त्यातलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 आणि नेक्स्ट आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22 हे दिलेलं आहे. त्यातलं फर्स्ट इक्वेशन आहे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 इक्वेशन फर्स्ट. तर सेकंड आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22. दोन्ही कम्पेअर केला तर इथं a चा कोइफिशियंट 3 आहे तर या ठिकाणी 1 आहे. b चं कम्पेअर केलं तर इथं 5 आहे म्हणजे b चं कोइफिशियंट इक्वल आहेत.
इक्वल असून साईनचा विचार केला तर हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे साईन पण इक्वल आहे. कोइफिशियंट इक्वल झाले, साईन इक्वल आहे, इट मीन्स सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन करताना पण जे फर्स्ट नंबरचे इक्वेशन आहे त्यातनं सेकंड नंबरचे इक्वेशन आपण मायनस करूया. या ठिकाणी सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 असं लिहिलं आहे. फर्स्ट नंबरचं मी इक्वेशन लिहून घेतलं इथं, त्याच्या खाली आपण सेकंड नंबरचं इक्वेशन जे आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता मायनस करायचं आहे. मायनसचा रूल असा आहे की साईन चेंज करणं. हे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होईल, पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होईल, इथे या ठिकाणी ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होईल. आता आन्सर करताना 3a मधनं हे मायनस होणार आहे, 1 मायनस केला तर ते आन्सर 2a मिळेल. 5b कॅन्सल होऊन जाईल. 24 मधनं आपल्याला 22 मायनस करायचा आहे, इट मीन्स हे आन्सर आपल्याला 4 मिळेल. अगेन ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी टू मल्टिप्लायचं आपण डिवाइड केलं तर ए इज इक्वल टू 4/2, इट मीन्स फायनली आन्सर ए ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळेल. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन सेकंड मध्ये पुट करतो, जे सेकंड नंबरचे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये. या ठिकाणी सेकंड नंबरचे इक्वेशन आहे की a प्लस 5b इज इक्वल टू 22 आहे. ए ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळालेली आहे. एच्या ठिकाणी आपण 2 पुट करूया. 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. अगेन आपल्याला आता 5b ची म्हणजे इट मीन्स b ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी नंबर शिफ्ट करायचा आहे. हा पॉझिटिव्ह आहे, RHS ला जाताना निगेटिव्ह आहे. इट देअरफॉर 5b इज इक्वल 22/2. यातनं 2 मायनस केलं की 20 मिळेल. अगेन 5 मल्टिप्लायचं डिवाइड करा, इट मीन्स 5 ने डिवाइड केल्यानंतर देअरफॉर b इज इक्वल टू 4 मिळेल. आता इथे व्हेरिएबल a आणि b यूज केलेले, त्यामुळे ए ची पहिला व्हॅल्यू लिहायचा, नंतर बी ची व्हॅल्यू लिहायचा. इट मीन्स सोल्युशन जे आहे ते 2, 4 या पद्धतीने आपल्याला मिळेल. नेक्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे त्यातलंच 1.1 मधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते इथं दिलेलं आहे. x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. दोन्ही पहिल्यांदा इक्वेशन आपण लिहून घ्या. हे फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन आपण लिहिलं. कम्पेअर करूया. इथं आता एक्सचा कोएफिशियंट 1 आहे तर या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, म्हणजे इक्वल नाही आहे. वायचा कोएफिशियंट 7 आहे तर या ठिकाणी 2 आहे, म्हणजे वाय सुद्धा इक्वल नाहीये. मग आपल्याला सोपं काय जाईल, जर आपण एक्सचं जर समजा कोएफिशियंट इक्वल करायचं असेल तर इथं 3 आहे, म्हणजे याचा अर्थ इथं 3 येण्यासाठी फर्स्ट इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. समजा वायच कॅन्सल करायचं मी ठरवलं तर काय, तर तुमच्या लक्षात येईल इथं 7 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे बोथ इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. आता ह्याच नंबरनं आपण एकमेकाला इंटरचेंज करून मल्टिप्लाय केलं की इक्वल होतच ते. आपल्याला नंबर सुद्धा शोधत बसायची काय आवश्यकता नाही. या 2 न 7 ला आणि 7 न आपण 2 ला मल्टिप्लाय केलं की आपलं ते 14 होत असते. आणि म्हणून इथं आपल्याला जे सोपं वाटतंय त्याचा विचार करायचा, स्टेप कमी करायची असतील तर आपण काय करूया की फर्स्ट इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करूया. की फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय नंतर हे 3x येईल, याला 3 ने मल्टिप्लाय नंतर प्लस 21y आणि याला 3 ने मल्टिप्लाय नंतर इक्वल टू आपल्याला 30 मिळेल. असं हे फर्स्ट मध्ये चेंज करून आपण थर्ड नंबरचं न्यू इक्वेशन मिळवलं. थर्ड नंबरचे इक्वेशन मिळाल्यानंतर आपल्याला आता फर्स्टचा विचार करायचा नाही तर सेकंड आणि थर्डचा विचार करायचा आहे. सेकंड थर्ड आपण कम्पेअर केलं तर या ठिकाणी 3x आहे, इथे देखील 3x आहे. हे पॉझिटिव्ह आहे, हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याचा अर्थ एक्सचं कोएफिशियंट इक्वल झालेत आणि त्याच्यानंतर साईन आपल्याला दोन्हीमध्ये इक्वल दिसतंय. इक्वल असेल तर सबट्रॅक्शन. आता सबट्रॅक्शन करताना जे थर्ड आहे त्यातनं मी सेकंड मायनस करतोय. मग इथे लिहिताना आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3 आपण लिहिलेलं आहे. थर्ड मधनं आपण सेकंड हे मायनस करतोय. पहिला थर्ड नंबरचं आपण हे लिहून घेतलेलं इक्वेशन 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 आणि त्याच्या खाली आपण सेकंड नंबरचे इक्वेशन लिहिले 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. मायनस करत असताना साईन चेंज केलं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह हे केलेलं आहे. 3x कॅन्सल होणार आहे. आता या ठिकाणी प्लस 21 आहे आणि हे प्लस 2 झालेलं आहे, याचा अर्थ त्यांची सम होणार आहे. इट मीन्स ते टोटल आपल्याला 23y मिळेल इज इक्वल टू 30 मधनं आपण 7 मायनस केलं तर ते आन्सर आपल्याला 23. इथं 23y इज इक्वल टू 23 मिळते. इट मीन्स y ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा जो नंबर आहे तो मल्टिप्लाय तो डिवाइड करूया. देअरफॉर y इज इक्वल टू 23/23. इट मीन्स आन्सर आपल्याला 1 मिळेल. ही व्हॅल्यू जी आहे अगेन ही व्हॅल्यू सिंपल इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायचे. ही व्हॅल्यू जी आहे ते आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करतो कारण ते सिंपल आहे. पुट y इज इक्वल टू 1 इक्वेशन 1 फर्स्ट नंबरची इक्वेशन आपण लिहून घेतलं. x प्लस 7y इज इक्वल टू 10. ह्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे, इथं y आहे, y च्या ठिकाणी आपण 1 पुट केलं तर नेक्स्ट स्टेप असेल देअरफॉर x प्लस 7 इंटू 1 इज इक्वल टू या ठिकाणी 10 येईल. 7 इंटू 1 इट मीन्स 7. अगेन हे प्लस या ठिकाणी मायनस केला तर 10 मायनस 7 येईल. इट मीन्स त्याचा आन्सर 3 मिळेल. सोल्युशन लिहिताना x ची व्हॅल्यू 3 आलेले पहिल्यांदा लिहा आणि y ची व्हॅल्यू 1 आलेली ती नेक्स्टला आपण लिहिले. नेक्स्ट जे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे त्या एक्झाम्पलमध्ये जे 8 नंबरचं आपण एक्झाम्पल पाहतोय त्याच्यामध्ये क्वेश्चन सेकंड जो आहे आपला 1.1 मधला त्यातलं 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 आणि x प्लस 5y इज इक्वल टू 4 हे दिलेलं आहे.
आता या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इक्वेशन लिहिलं, सेकंड इक्वेशन आपण लिहून घेतलं. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर समजा एक्सचा आपण विचार केला तर इथं 5 कोएफिशियंट आहे आणि या ठिकाणी मात्र 1 आहे. म्हणजे आता एक्स कॅन्सल करायचं असेल तर याला 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल. आपण इक्वेशन सेकंडला एक्स कॅन्सल करण्यासाठी 5 ने मल्टिप्लाय करून घेऊया. याला 5 ने मल्टिप्लाय केला तर 5x येईल, प्लस याला 5 ने मल्टिप्लाय नंतर 25y येईल, इज इक्वल टू याला 5 ने मल्टिप्लाय नंतर हे 20 येईल. त्यानंतर इक्वेशन आपण सेकंड मध्ये चेंज केलेला आहे. आता थर्ड नंबरचा आणि त्याच्यानंतर फर्स्ट नंबरचं कम्पेअर केला तर कोएफिशियंट ही इक्वल झालेले आहेत आणि साइन सुद्धा ही इक्वल दिसतात, प्लस प्लस. याचा अर्थ सबट्रॅक्शन करायला लागेल. सबट्रॅक्शन करताना आपण या थर्ड मधनं हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन ही मायनस करतोय. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन थर्ड नंबरचं पहिला लिहून घेतलेलं आपण या ठिकाणी 5x प्लस 25y इज इक्वल टू 20 आणि त्याच्यानंतर या ठिकाणी फर्स्ट नंबरची इक्वेशन आहे 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. मायनस करताना साइन चेंज करूया. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह येईल, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि हे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. 5x कॅन्सल होईल, इथे प्लस 25 आणि त्यातने आता -2 होणार. इट मीन्स आन्सर आपलं 23y येईल इज इक्वल टू हे प्लस 20 आहे आणि हे प्लस 3 असणार आहे. याचा अर्थ या ठिकाणी 20 मध्ये प्लस 3 केलं तर 23. अगेन हे 23 मल्टिप्लायचं डिवाइड केला तर y ची व्हॅल्यू 1 मिळेल. ही व्हॅल्यू जी आहे इक्वेशन सेकंड मध्ये आपण पुट करतोय. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड नंबरचं हे इक्वेशन आहे. x प्लस 5 इज इक्वल टू या ठिकाणी 4 मिळते. y ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे ती इथं पुट केली. 5 इंटू 1 इट मीन्स 5 येणार आहे. 5 प्लसचं आपण या ठिकाणी शिफ्ट केलं तर मायनस होईल. 4 मायनस 5 इट मीन्स आन्सर मायनस होईल. याचा एक्स ची व्हॅल्यू -1 तर y ची व्हॅल्यू जी आहे ती 1 मिळालेली. नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे 9th नंबरचा, 9th नंबर एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन सेकंड मधलंच 1.1 मधला त्यातलं जे 4 नंबरचं एक्झाम्पल ते या ठिकाणी दिलेलं आहे. एक्झाम्पल असं आहे 5m - 3n इज इक्वल टू, हे आपल्याला या ठिकाणी 19 दिलेलं आहे, तर m - 6n इज इक्वल टू -7. हे फर्स्ट इक्वेशन लिहून घेतलं, सेकंड इक्वेशन आपण लिहून घेतलं, कम्पेअर केला तर एमचा इथं कोएफिशियंट 5 आहे आणि इथं मात्र 1 आहे. म्हणजे एम कॅन्सल करायचं तर याला 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल. समजा एनचा आपण कम्पेअर केला तर इथं 3 आहे आणि इथं 6 आहे, तर एन कॅन्सल करायचं तर याला 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे इथं दोन्ही चॉईस आहेत आपल्याला, कोणता आपण कॅन्सल करणार आहे त्याच्यावर आपलं पुढच्या स्टेप डिपेंड राहणार आहे. आणि म्हणून इथं या याच्यामध्ये आपण एम हे कॅन्सल करण्यासाठी विचार करतोय. त्यासाठी इक्वेशन सेकंडला आपण 5 ने मल्टिप्लाय करतोय. 5 ने मल्टिप्लाय केलं तरी 5m येईल. त्यानंतर हे -6 इंटू 5 केलं तर हे 30 येणार आहे. इट मीन्स -30n इज इक्वल टू, या ठिकाणी निगेटिव्ह असल्यामुळे हे निगेटिव्ह आलेले 7 इंटू 5 आपण केलं तर ते 35 मिळेल. याचा अर्थ इक्वेशन थर्ड आपल्याला मिळाले. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण फर्स्ट आणि थर्ड कम्पेअर केला तर याचे कोएफिशियंट जे आहे ते इक्वल झालेले, साइन सुद्धा इक्वल आहेत, पॉझिटिव्ह. इट मीन्स सबट्रॅक्शन करायचं आहे. मग सबट्रॅक्शन करताना फर्स्ट मधनच हे थर्ड मायनस केलेले आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. या ठिकाणी फर्स्ट नंबरचे इक्वेशन हे लिहून घेतले, त्याच्या खाली हे थर्ड नंबरचे इक्वेशन या ठिकाणी लिहून घेतले. त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की इथं मायनस करताना साइन चेंज करायचं आहे. हे मायनस प्लसचं मायनस झालेलं आहे, हे मायनसचं प्लस केलेलं आहे आणि हे मायनस या ठिकाणी प्लस. हे 5m कॅन्सल होऊन जाईल. आता या ठिकाणी -3 आहे आणि +30 झालेलं आहे. 30 मधनं 3 मायनस केलं तर 27 येणार आहे. इट मीन्स 27n इज इक्वल टू, आता हे प्लस झालेलं आहे, +35 आणि हे +19 यांची सम केली तर 54 येणार आहे. यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. 27 मल्टिप्लायचं डिवाइड करा, इट मीन्स n इज इक्वल टू आपल्याला 2 मिळेल. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन सेकंड मध्ये पुट करतोय. सेकंड नंबरचे इक्वेशन आहे m - 6n इज इक्वल टू -7. ज्या ठिकाणी n आहे तिथं आपण त्या ठिकाणी 2 पुट करायचं आहे. यांच्या ठिकाणी आपण 2 पुट केलं तर ही स्टेप मिळेल आपल्याला. therefore m - 6 इंटू 2 इज इक्वल टू -7 येईल. 6 इंटू 2 हा प्रॉडक्ट केला तर हे टोटल तुमचं -12 होईल. अगेन मला हा नंबर इकडे शिफ्ट करायचा आहे, मायनस या साईडला शिफ्ट केल्यानंतर तो प्लस होईल. म्हणजे याचा अर्थ m ची व्हॅल्यू काढायची असेल तर m इज इक्वल टू -7 + 12. इट मीन्स 12 मधनं 7 मायनस केलं तर आन्सर आपल्याला 5 मिळते. आता इथे व्हेरिएबल यूज केले तर m आणि n, मग याच्यामध्ये सिक्वेन्सनुसार m पहिला येते, त्यामुळे m ची व्हॅल्यू पहिल्यांदा लिहा 5, नंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू यांची जी आहे ते 2, जे सोल्युशन 5 मिळेल. त्यानंतर लास्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे हे आपल्याला 1.2 मधलंच जे सेकंड क्वेश्चन आहे त्यातलं 6 नंबरचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. यामध्ये आपण काय सांगितले 1/3x + y इज इक्वल टू 10/3. तर सेकंड इक्वेशन आहे 2x + 1/4y इज इक्वल टू 11/4. आता अशा पद्धतीनं आपण एक्झाम्पलचा जर विचार केला तर अशा सिंपल फॉर्म मध्ये बऱ्याच वेळेला एक्झाम्पल येत नाही. विशेष करून आपण 1.4 मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना
आणि प्रॉब्लेम सेटमधले एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना हे आपल्यासमोर अडचण असलेली पाहायला मिळते. त्यामुळे सिम्प्लिफाय करणं हे जास्त महत्वाचं आहे. आता हे इक्वेशन आपण कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला याचा डिनॉमिनेटर 3 आहे, याचा डिनॉमिनेटर 3 आहे, इथं आपल्याला नाही, इट मीन्स 1 आहे. याचा अर्थ ऑलचा डिनॉमिनेटर आपल्याला इक्वल करायचा आहे. डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी आपली सिंपल मेथड आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर इक्वल करणं किंवा एलसीएम काढून डिनॉमिनेटर इक्वल करणं. आता जे तुम्हाला सोयीस्कर वाटते त्यानुसार त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकताय. या प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आपण 3 करून घ्यायचा आहे. आता त्याचबरोबर सेकंड इक्वेशन मध्ये या ठिकाणी डिनॉमिनेटर 1 आहे, इथं 4 आहे आणि इथं 4 आहे, म्हणजे इथं सगळ्याचा डिनॉमिनेटर आपल्याला 4 पाहिजे आहे किंवा आपल्याला तो डिनॉमिनेटर कॅन्सल करायचा आहे. मग डिनॉमिनेटर कॅन्सल तर हे डिनॉमिनेटरला आहे, मग याला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ मी असं केलं तर चालते की इक्वेशन फर्स्टला मी 3 ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन सेकंडला मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे डिनॉमिनेटर कॅन्सल होतील. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी हे फर्स्ट नंबरचे इक्वेशन आणि सेकंड नंबरचे इक्वेशन लिहिल्यानंतर आपण इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करतोय कारण त्याचा 3 डिनॉमिनेटर कॅन्सल करायचा आहे. इक्वेशन सेकंडला आपण 4 ने मल्टिप्लाय करतोय आणि या ठिकाणी डिनॉमिनेटर 4 आहे. आपण जर समजा फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. इट मीन्स राहणार काय 1x, इट मीन्स x राहणार आहे. प्लस याला 3 ने मल्टिप्लाय केलं तरी 3y येणार आहे इज इक्वल टू इथं डिनॉमिनेटर 3 कॅन्सल होऊन जाईल. इट मीन्स या ठिकाणी 10 राहणार आहे. याचा अर्थ न्यू इक्वेशन असं मिळेल आपल्याला x प्लस 3y इज इक्वल टू 10. सिमिलरली सेकंड इक्वेशनला आपण मल्टिप्लाय केला, याला इथं 4 ने मल्टिप्लाय केलं, तर 4 ने मल्टिप्लाय नंतर 8x येणार आहे. प्लस हे 4 तुमचं कॅन्सल झालं, इट मीन्स 1y, इट मीन्स y राहणार आहे इज इक्वल टू हे 4 कॅन्सल होईल, इट मीन्स 11 राहणार आहे. याचा अर्थ नेक्स्ट इक्वेशन तुम्हाला मिळालं 8x प्लस y इज इक्वल टू 11. हे थर्ड आणि आता फोर्थचा विचार करायचा आहे. आता थर्ड आणि फोर्थ कम्पेअर केलं तर याचा एक्सचा कोइफिशियंट जर कॅन्सल करायचं म्हटलं तर इथं 1 दिसतोय आणि इथे 8 दिसतोय. म्हणजे जर मला एक्स कॅन्सल करायचं तर याला 8 ने मल्टिप्लाय करायला लागेल. त्याचे वायचा विचार केला तर इथं 3 आहे, इथं 3 आहे. आपण असं करूया की वाय कॅन्सल करण्यासाठी आपण जे इक्वेशन सेकंड जे आहे त्याला आपण 4 जे आहे ते 4 नंबर पडलेला आहे. इक्वेशन 4 जे आहे त्याला आपण या ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय करतो. इथं 4 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी आपल्याला 24x मिळेल. प्लस इथं 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं आपल्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करतो, 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 24x येईल. प्लस y ला आपण या ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय नंतर 3y इज इक्वल टू 11 ला आपण 3 ने मल्टिप्लाय नंतर 33 मिळेल. त्यानंतर आता इक्वेशन थर्ड आणि फिफ्थचं कंपॅरिझन करायचं आहे. वायचं कोइफिशियंट ही इक्वल झालेले, साईन सुद्धा इक्वल आहे, याचा अर्थ सबट्रॅक्शन. मग त्या म्हणजे फिफ्थ मधनं मी थर्ड नंबरचं इक्वेशन हे सबट्रॅक्ट करतोय. फिफ्थ नंबरचं सुरुवातीला लिहून घेतलंय, त्याखाली थर्ड नंबरचं लिहून घेतलेलं आहे. सबट्रॅक्ट करताना साईन चेंज करतोय आपण. या ठिकाणी जर आपण पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केले, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह हे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केले. 24 मधनं आपण x मायनस केलं तर 23x येईल. त्यानंतर हे कॅन्सल होऊन जाईल. 33 मधनं 10 मायनस केलं तर 23 मिळाले. अगेन x ची व्हॅल्यू काढताना 23 मल्टिप्लायचं डिवाइड करा, इट मीन्स x इज इक्वल टू 1 मिळेल. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 हे सिंपल आहे त्यामध्ये पुट करतोय. हे फोर्थ नंबरचे इक्वेशन आहे 8x प्लस y इज इक्वल टू 11. अगेन आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर 8 इंटू 1 इट मीन्स 8 येणार आहे. 8 प्लस y इज इक्वल टू 11 असं इक्वेशन मिळेल. 8 शिफ्ट करा, इट मीन्स y इज इक्वल टू 11 मायनस होणार आहे ते 8, म्हणजे याची व्हॅल्यू काढली तर 3 मिळेल. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू या ठिकाणी 3 मिळाले. या पद्धतीने आपण ही जी एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पलसाठी पहिल्यांदा रूल लक्षात घ्या, म्हणजे एक्झाम्पल सोडवायची गरज आपल्याला भासणार नाही. आणि याचे बेनिफिट 1.4 मध्ये 1.5 मध्ये किंवा कुठलेही एक्झाम्पल अगदी 11-12 मध्ये तुम्ही गेला तर अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी या मेथडचा तुम्ही वापर करू शकता. थँक्यू.